हाय नमस्कार. तर आमच्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणसाल दादा आज खूप दिवसातून व्हिडिओ आलेला आहे. आज व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे आपण हा जो आपला 8 गुंठ्याचा रे डायमंडचा प्लॉट आहे मित्रांनो, तो आपण पकडलेला आहे. आणि आता आपण शेतकरी टू व्यापारी, शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण आहे म्हणायचं, फ्रूटचा व्यापारी म्हणायचं. तर मित्रांनो आपण आता काय केलं, माल घ्यायला चालू केलेलं आहे. पण माल घ्यायला चालू केलं म्हणजे शेतीवरचं दुर्लक्ष अजिबात कमी झालेलं नाही आपलं. हां, आता तुम्ही म्हणताल की आता व्यापार झाला म्हणलं शेतीची तेवढीच मित्रांनो आपलं जेवढं शेतीची आपल्याला असं या आपण शेती एक नंबर करणार, टॉपचीच करणार मित्रांनो, क्वालिटीचा माल आणणार. आपल्याला शेतीची पहिली आज होती मित्रांनो तेवढीच आत्तासुद्धा असणार आहे आपल्याला 100%. पण आजचा व्हिडिओ म्हणजे मित्रांनो काढायचं म्हणजे काय झालं की आजच्या वाढलेल्या रासायनिकाच्या किमती एवढ्या भरमसाठ किमती वाढल्या ते मित्रांनो की आज आपल्याला शेती करायचं म्हणलं की औषधाशिवाय पर्याय नाही, केमिकलशिवाय पर्याय नाही, केमिकल ओतावंच लागतं या. त्याचबरोबर मित्रांनो केमिकलचा खर्च आपला कशा पद्धतीने कमी होईल ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण एक छोटासा प्रयोग केलेला आहे जेणेकरून बाबा तुम्हाला पण तो प्रयोग 100% सोपा जर करायला. तुम्ही तर ते करत असता 100%, पण त्यातून बी काही नवं आपल्यापाशी आलं असेल तर ते आपण द्यायचं नेहमी प्रयत्न आम्ही शेतकरी जोडी करत असते. तर आजपासून आपला नेहमी 100% ब्लॉग तुम्हाला येत जाईल, भेटत जाईल. आपला हा रे डायमंडचा प्लॉट आहे मित्रांनो. हा आपण खूप लवकर पकडला होता, पण उन्हामुळे टेम्परेचरमुळे सेटिंग होत नाही आपल्याला माहिती आहे. पण त्यातून जे काय होईल, जो टप्पा आपल्याला साधन मित्रांनो त्याचं 100% रुपये झाल्याशिवाय राहत नाहीत, काय म्हणायचं बरोबर आहे. हां, आजचं मार्केट जर पाहिलं मित्रांनो 3 अंकी मार्केट आहे. 100-101 रुपये मार्केट आहे. खूप छान मार्केट आहे. रेड डायमंडचं मार्केट यंदा खूप टिकून राहिलेलं आहे मित्रांनो. त्या संदर्भात आपली बाग पण तिकडे त्या साईडला आपण एक प्लॉट तयार केलेला आहे. तुम्ही पाहिलं आमचं काम गेल्या बाराने व्हिडिओमध्ये एकदम टॉपचं काम मित्रांनो केलं. त्याच्यामध्ये खूप छान असं आपलं यश, भरभरून यश भेटलं आपल्याला. पण आपण व्यापारी न राहता मित्रांनो दोन्ही चाकं आपले रथाचे आहेत, ते दोन्ही संघ चालवायचे आपल्याला, व्यापारी आणि शेतकरी. हे केलंय आपण. सिमेंटची टाकी आपल्याकडे घरी एक शिल्लक होती, तर त्या सिमेंटच्या टाकीला आपण पलटी मारलेलं आहे आणि त्याच्यावरती एक आपली रॅम्बो एक सिंटिकची टाकी आणलेली मित्रांनो प्लॅस्टिकमध्ये अशी. आणि त्याला आपण काय केलं, 1 इंची कॉक अशा पद्धतीने काढलेला आहे जेणेकरून आपल्या घरच्यांना सोरायची स्लरी घेता येईल आणि बागेच्या बुडावरती टाकता येईल. अशा पद्धतीने आपण काम चालू केलं मित्रांनो. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, गुळाची 10 किलोची ढेप आणलेली. प्रत्येकी आता ही 500 लिटरची टाकी आपली पाण्याची, त्याच्यामध्ये 10 किलो गुळ घ्यायचं आहे आपल्याला, 2 किलो बेसन आणलेलं आहे आपण, आणि एक 20 किलो शेण देशी गाईचं असेल तर अतिउत्तम मित्रांनो. तर ते आपण शेण घेणार आहे. तर आणि त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियासाठी एनरिच म्हणून अशा पद्धतीने आपण एक किट आणलेलं आहे बघा, एनरिच कंपनीचं. अशा पद्धतीने 1 2 3 4 8 अशा पद्धतीने 8 बॉटल याच्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो. सँडल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप भारी बॅक्टेरिया बरं का, एनरिच म्हणून किट आहे. त्याच्यामध्ये खूप तर ह्याच्यामध्ये ट्रायको सुडो, ह्याच्यामध्ये निमेटोड येणार नाही. आणि आपल्या झाडाच्या मुळेमध्ये सुद्धा मित्रांनो पांढऱ्या मुळीचं प्रमाण खूप वाढणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ट्रायको महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा, जे लहान खाली बुरशी जी तयार होती मित्रांनो, ती बुरशी खायचं काम हे ट्रायको करत असतं. खूप छान आहे मित्रांनो. आणि याचा काउंट वाढवायसाठी आपण याच्यामध्ये बेसन, गूळ आणि देशी गाईचं शेण हे टाकणार आहे बघा, आणि बेसन आता आपण टाकलेलंच आहे. आता आपण हे बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये ओतून घेऊ. आता याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया वरती येणार मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये गूळ बारीक करून गूळ टाकणार आहे. हे बॅक्टेरियांचं खाद्य आहे मित्रांनो. बॅक्टेरियाचं काउंट वाढवायचं काम गूळ करतं बघा, बरोबर.
अशा पद्धतीने आपण गुळ बारीक करून टाकतो जेणेकरून विरघळायला फास्ट मदत होईल. हा मित्रांनो, आणि घेताना गुळ हा 100% काळा घ्यायचा बरं का सेंद्रियमध्ये. कारण आता काय झालं, केमिकल जास्त प्रमाणात येतं गुळामध्ये. तर मित्रांनो त्याच्यामुळं घेताना थोडासा, आता केमिकल तर आपल्याला तर माहिती आहे का नाही टाकते ती का नाही, पण 100% केमिकल टाकते ती. त्यासाठी मित्रांनो जेणेकरून जेवढा काळा कुठं गुळ भेटेल तेवढा गुळ वापरा, कारण तो एकदम स्लरीसाठी खूप फायदेशीर आहे आणि आपल्या शरीराला सुद्धा चांगला आहे. कारण सेंद्रिय असेल तर आपल्या शरीराला वापरायला खूप चांगला आहे तो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये स्लरी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त देशी गाईचं शेण राहिलं टाकायचं 20 किलो. आणि आपण हे 7 ते 8 दिवस आंबवून असं ठेवून त्याच्यामध्ये नंतर पाणी भरून ठेवणार आहे आपण. आणि आंबवून तयार करून 1 लिटर झाडाला प्रत्येक ओतणार आहे बघा. ही झाली आपली मित्रांनो नॅचरली स्लरी. आणि अशा पद्धतीने मित्रांनो द्रावण आपण शोधून घ्या रे इकडं याच्यामधून. तसं पांढरं फेक द्रावण येतं आहे का, अशा पद्धतीने द्रावण येणार आहे आणि तेच द्रावण आपण झाडाला प्रत्येक 1 लिटर प्रमाणे ओतून देणार आहे बघा. तर आपण ते मित्रांनो द्रावण आता झाकून घेतलेलं आहे आणि उन्हापासून याचं संरक्षण हो, ह्याच्यातील जे जीवाणू येतं, जे बॅक्टेरिया येतात, त्या बॅक्टेरियाला धक्का लागू नये म्हणून आपण ह्याला काय करणार आहे, आता हिरवं नेट झाकून घेणार आहे जेणेकरून आतलं पाणी गरम होणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला शेतकरी जोडून एक छोटासा एक ब्लॉग बनवलेला आहे. आपल्या ऑर्गॅनिक शेतीकडे थोडा आपण आता वळायचा प्रयत्न करतोय. कारण जो खर्च मित्रांनो आपला रासायनिकचा भरपूर खर्च होतोय ना, तो खर्च आपल्याला टाळायचा आहे मित्रांनो. कारण आता तिकडे आपलं 22 गुंठे क्षेत्र आहे आरे डायमंडचं, इकडे 8 गुंठ्याचं, इकडे सेटिंगचा पेडमध्ये चालू आहे. तर त्याला मित्रांनो थोडंसं खाजत दिलं पाहिजे. कारण जेवढं आता आपण त्याला आत्तापासून जेवढं आपण कसं म्हणतो लहान बाळाला जसं त्याला कसं आपण मित्रांनो टिकोडा वगैरे खोबरं अजून काय काय चारतात, काजू बदाम असं चारतो, तसं मित्रांनो एक झाड आहे. आता झाडाच्या फांद्यातून कळी निघणार आहे मित्रांनो. ती कळी जर स्ट्रॉंग निघत असेल मित्रांनो तर त्या फळाची साईज सुद्धा चांगली होत असते मित्रांनो. त्याचप्रमाणे सगळं सजीवच हे नैसर्गिकच आहे, याच्यामध्ये काय बदल नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण एक छोटासा एक ब्लॉग बनवलेला आहे. आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एखादी छानशी कमेंट करा. तर आम्ही आता इथंच थांबतो. जय जवान जय किसान.